हे भाड्या, तुला किती वेळा सांगायचं रे त्याच्या वाट जाऊ नको? 50 वेळा तुला एक एकच गोष्ट सांगावं लागते का? काय परत नाही करत? तुला तुला बघायचं का मी कोण आहे? तू ये चौकात, मी पण चौकात आलो. ये. संख्या आवाज ऐकल्यासारखं वाटायला लागला रे. तू जर परत त्याच्या वाट गेला ना, तुझा आहे ना बरोबर बंदोबस्त करतो मी. तुझं आहे ना हातपाय तोडून तू याच गाळ्यात बांधतो बघ. अजिबात त्याच्या वाट जाऊ नको. ठेव फोन. यायला शिकायला जातात का भांडणं करायला जातात? तुला माहित नाही वय? अरे आपल्यात भांडणं करणारा आणि मिटवणारा कोण होता बरं? ओंक्या. ओम्या येतो आणि मग आईला अजून आहे असाच आहे बरं का, लोकांचे भांडणं मिटवणारा. चल ह्याची थोडीशी मजा घेऊ. काय करायचं? त्याचा का फोन लागा नाही? गाडी लाव. अरे माया तू ये वय व ठोका बिका खायला असतं रागाच्या तडाक्यात. एक तर तुझा अंगा असं बारगाड्या भेटगाड्याच मोडल्या असत्या. ओमक्या आहे तसाच आहे ना अजून. हा, लोकांची भांडणं मिटवला सगळ्यात आधी आणि स्वतःची भांडणं करायला सगळ्यात नंतर. संख्या तुला आठवते का, ह्या आमल्याची कॉलेजमध्ये एकदा भांडणं झालती. तर ह्या ओम्यानी त्या पोराला इतका मारला होता की तो पोरगा 2 आठवडं वाकून चालत होता. ते पण या आमल्याच्या हाईटला मॅच होऊन एवढा. ते ना सारखाच यायचा. माफ करा बरं का, त्यांना सांग हाणू नका म्हणून. एवढी काय मारायची गरज होती रे त्याला? हा, नंतर तो मॅट्री मिळतो मला किती ताण झाला माहिती का तुला? हा, अरे नंतर त्या मस्त त्या हातापाया पडून आहे ना, तर त्याने शेवटी ऐकलं नाही. मग काय 2 आठवडे बसावं लागलं ना घरी. पण ते जाऊ दे, पण आपल्या ग्रुपातला खरा हिरा फक्त ओम्याचे. अरे भांडणं बघितल्यावर लोकांची परत पळून जातात, पण आपला ओम्या त्यांच्या अंगावरती जाऊन जातो. अरे आपल्या कॉलेजमधले सगळे भांडणं ह्यानेच मिटावलेत की.